छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधातील कारवाई दरम्यान आता धक्कादायक गोष्टींचे खुलासे होत आहेत। नारेगावमध्ये मुख्य नाल्याच्या प्रवाहावर काही नागरिकांनी चक्क इमारती उभारल्या असं निदर्शनास आलेलं आहे। या 3 इमारती मनपाच्या पथकानं जमीनदोस्त केल्यात। धक्कादायक म्हणजे तिथे एक 4 मजली इमारतीमध्ये कुरकुरे बनवण्याचा कारखाना सुरू होता। नाल्यावर भर टाकून हा कारखाना उभारण्यात आलेला होता। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेकडून अतिक्रमण काढलं जात आहे। नारेगावमध्ये देखील अशीच कारवाई सुरू आहे आणि या कारवाई दरम्यान आता अनेक धक्कादायक गोष्टी देखील समोर येतात। मी जिथे उभा आहे हा नारेगाव मधील परिसर आहे आणि या ठिकाणी हा नारेगाव मधला मुख्य नाला आहे। म्हणजेच ज्या गटारी असतील त्या सगळ्या या नाल्यातून वाहून जातात। मात्र या नाल्यावरच मुख्य भागी लोकांनी अतिक्रमण केलंय। फक्त अतिक्रमणच नाही तर 4 मजली अक्षरशः इमारत उभी केली आहे आणि या इमारतीमध्ये अनेक बिझनेस देखील सुरू होते आणि ही सगळी गोष्ट आता या कारवाई दरम्यान समोर आलेली आहे। ही परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी अधिकारी आहेत। सर, अक्षरशः नाल्यावर 4 मजली इमारत या सगळ्या कारवाईमध्ये समोर आल्या। हो, जेव्हा आम्ही नारेगाव पासून कारवाई सुरुवात केलेली होती त्यावेळेला जे 2 नाले आम्हाला याच्यापूर्वी लागलेले होते त्यातही आम्हाला 4 स्ट्रक्चर्स असेच मोठ्या प्रमाणात तिथे आढळून आलेले होते आणि ते नाल्याच्या वहन क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्ही ते पूर्णपणे निष्कासित केलेले होते। समोर आल्यानंतर मात्र आम्हाला आमची जी महानगरपालिकेची नारेगाव उर्दू आणि मराठी मीडियमची शाळा आहे त्या ठिकाणी आम्हाला तो धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला। मात्र इथली बाब वेगळी आहे की एक तब्बल 4 मजली मोठी इमारत आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे एक इंडस्ट्री चालवली होती। 2 आपण बघत असाल माझ्या मागच्या साईडला की 2 मोठ्या तिथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू होते आणि 4 मजली जर ते नाल्याच्या मुख्य प्रवाहामध्ये करत असतील तर निश्चितपणे एखादा मोठा पाऊस आला तर ते नाल्याचं पाणी कोणाच्या तरी घरात जाऊन निश्चित जीवित किंवा वित्तीय हानी होऊ शकते। त्यामुळे आज आम्ही अतिक्रमण काढताना ह्याही बाबीची दखल घेऊन तात्काळ स्वरूपाने हा नाल्यावरचं जे अतिक्रमण केलेलं आहे ते आज निष्कासित करणार आहोत। नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो की 4 मजली इमारत आहे जी नाल्याच्या मध्यभागी उभा करण्यात आलेली आहे। आता याला तर परवानगीचा विषय नाही कारण थेट नाल्याच्या मध्ये ही इंडस्ट्री आणि ही इमारत सुरू होती। मात्र याकडे आतापर्यंत दुर्लक्ष कसं झालं हाही प्रश्न आहे। पण ज्या पद्धतीने या सगळ्या कारवाईला विरोध होतोय या कारवाईला विरोध करणाऱ्यांनी याकडे एकदा बघायला पाहिजे। कारण अशा पद्धतीने जर नाल्याच्या मध्ये जर अशा पद्धतीने इमारती उभारल्या जात असतील तर याचे परिणाम काय होऊ शकतात। पावसाळ्यात या परिसरात कमरे एवढं पाणी असतं, लोकांच्या घरात पाणी जे आहे तर शिरतं आणि त्याचं कारण म्हणजे असे हे सगळे अतिक्रमण। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।